जे गुरु जीवाला तारतात. नंतर ऐका सेकंड, की जीवाला तारतात म्हणजे काय? जी बुद्धी आहे ती भगवंतात नाही, अविद्येत म्हणजे अज्ञानात आहे. बुद्धी अज्ञानात म्हणजे काय? तर संबंध जडाचा आहे आणि प्रेम विषयाचा आहे, अनुभव दुःखाचा आहे आणि विषय हा खोटा आहे. म्हणजे समोर जगत विषय आहे, वृत्ती जगताला विषय करते. का करतो? सुंदर विषय आहे का? वृत्ती जगताकडे का धावती, जगताला मध्येच का राहती, पुन्हा फिरून फिरून का येते? ही अज्ञानाची स्थिती. अज्ञान असताना बंध तयार होतो आणि ज्ञान असताना हरीची भेट तयार होते. म्हणजे आपल्यामध्ये हरी प्रगटतो आणि जी बुद्धी विकारात आहे, देहात आहे, ती हरीमध्ये समर्पित होती. हरिरूप म्हणतात त्याला. एक वृत्ती देहरूप, एक वृत्ती हरिरूप. देहाकडे असणारी वृत्ती दुःखाला भक्ती, ती अज्ञानात असते. पण जेव्हा हरीला जाणती तर ती हरीसोबत असते, देहासोबत नाही. मग तुम्ही कर्म करा, उपासना करा, काय करा न करा, ती तिच्या हरीला सोडत नाही. तो अभेदभाव. देहातून सरकत नाही, तो अज्ञान भाव म्हणजे भेद. भेद म्हणजे अज्ञानाच्या पोटातून झालेला व्यवहार. म्हणजे वृत्ती अज्ञानात आहे का भगवंतात आहे, हा फार गंभीर विषय आहे. कारण साधूच्या सहवासामध्ये, बोधाच्या पावसामध्ये गुरु बोधाचा पाऊस टाकतात. सुखाचा लाभ होतो आणि अज्ञानाचा निराश होतो आणि जीवात्मा परमात्मा बनतो. तोच काळ गुरुचा सहवास, व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. गुरुचं वैभव काय, गुरुचं चिंतन काय, गुरुपासून लाभ काय, गुरुचा सहवास काय, गुरुची वाणी काय, गुरुची कृपा काय, नाना रूपानं आपण त्या गुरुबद्दल चर्चा करू. आणि हेच आज गुरुचं एवढं महत्व का? पूर्ण मंदिरात सगळीकडं आजचा दिवस म्हणजे गुरुसाठी. म्हणजे गुरुचा दिवस, आजचा गुरु पौर्णिमा. आता पौर्णिमा धर्म म्हणत असतेस ना, मग हीच पौर्णिमा व्यास पौर्णिमा का? तर ह्या पौर्णिमेला व्यासांची नाम गुरुची पूजा आहे. का बरं? भगवंताची पूजा रोज करतो ना आपण, रोज आहे का नाही? तुळशीची पूजा आहे, दाराची आहे, ग्रंथाची करतो. ज्याला जे वाटेल त्याची आपण पूजा, ब्राह्मणाची करतो. आलं तर जरा संतांचं संतांचे पण करतो. आपण धर्माचं पालन करतो. पण गुरुची पूजा या दिवशी केल्यानं भाग्याचा उदय होतो, आत्मलाभ होतो, आवरण नष्ट होतं, परमात्मा प्रगट होतो आणि दृश्य मावळत आणि चैतन्य रूप प्रगटत, तो परमात्मा. याच्या पूजेचं फल आहे. म्हणजे आजच्या दिवशी केलेली पूजा, आजच्या दिवशी त्यांचा केलेला नमस्कार, आजच्या दिवशी त्यांचा केलेला सहवास आणि त्यांच्या बोधाचा भडीमार जो असतो विशेष रूपाने असतो. कारण अमावस्या दर महिन्याचीच, पण दिवाळीतल्या अमावस्या लक्ष्मीपूजन म्हणतो. आणि एरवी अमावस्याला आमच्या तर एवढी किरकिर होती कशात बी. आई अमावस्या बरं, आई भाकर करू नको, आई हे आणू, कशाला अमावस्या? त्याला अवघड म्हणजे ते काय वाटते, थोडस कठीण वाटते. मग त्या दिवाळीतल्या अमावस्या का मग लक्ष्मी येते तुमच्या? बरोबर आहे का? कारण त्या दिवशी त्या लक्ष्मीचा वास वैकुंठातून तिने परमिशन घेऊन सांगितलं की मला परमिशन ना, मी चालले. बापरे मी चालले कुठं? माझ्या भक्ताच्या घरी. कारण माझी आरास केली, सगळे दिव्यानं घर सजवले, माझे भक्त वाट बघतात. तुम्ही सांगा, दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा कोण करत नाही? किती छोटा असो, किती मोठा असो दे, पण त्याच्या घरात दिवे, तिची वाट बघणं, तिची पूजा करणं. आणि सगळ्यात मोठी दिवाळी लक्ष्मीपूजन असते, तुम्हाला सगळ्याच माहिती. दिव्याचा लखलखाट असतो, पदार्थाचा
घमघमाट असतो आणि सुखाचा थैथयाट असतो. कारण तिचं आगमन आहे ना. बरं तुम्ही सांगा, आपण म्हणतो लक्ष्मी पूजन, म्हणतो का विष्णू पूजन? म्हणत नाही. कारण तिचं वैभव वेगळं आहे आणि विष्णूचं वैभव वेगळं आहे. आता सांगते कसं वेगळं ते ऐका. ती ठीक आहे, माहिती येते, ते सगळ्यालाच माहिती. कसा बदल करते ते माहिती, कसा लखलखाट होतो ते माहिती, आणि ते कमी झाल्यावर काय त्रास होतो ते माहिती. जसं ही लक्ष्मी आहे आणि ज्ञान लक्ष्मी आहे. गुरुच्या पूजेनं ज्ञान लक्ष्मी आणि हिच्या पूजेनं धन लक्ष्मी आणि कर्माच्या पूजेनं समाधान. आपण काय करा बघा तुम्ही जरा छान पूजा. आता सकाळी नुसतं होईल ना, ते कलश मला वहिनी बदला, पौर्णिमा आहे ते सुंदर पूजा केली, त्यांचं ते उदास वाटलं मला. ते मोठे देव घरे आणि ते छोटे देव देवडूच्या, ते कसं म्हणजे देवाला नाव ठेवू नये मी. आता छोटे देव घर असलं की भरून दिसतं, तर मग कोणीकडे बघा. आणि ते मोठं असलं की मग रिकामं दिसतं. म्हणजे रिकाम म्हणजे ते कसं अलग आलं, म्हणजे जागा पोकळ दिसते. मी त्यांना असं गुरुचा फोटो मांडला, इकडे कलश मांडला, पूजा समोर फुलाचे रामून काढले, दिवे समय सगळं छान दिसत. बघा देवघर देवाची पूजा तिथं नजर हटू नये, म्हणजे एक तिथं आनंद तयार होतो. आणि बघा तुम्ही, ज्या घरात देवघर आहे ते घर बी छान दिसतं. मग ज्या हृदयात तो भगवंत आहे आणि ज्या परमात्म्याची ओळख करून देणारे संत आहेत, आत भगवंत आहे, त्याची ओळख करणारे संत आहेत, आणि त्याच्याद्वारे ओळख होते ते ग्रंथ आहेत. 3 विषय आहेत. हृदयात भगवंत आहे, त्याला प्रगट करणारे संत आहेत, आणि त्याच्याकडे जाणार त्या भगवंताला प्रगट करणारे ग्रंथ आहेत, माध्यम संत आहेत. पण ग्रंथाशिवाय त्यांना करता येतं का? नाही, बिलकुल नाही. मग तुम्हाला मी सांगितलं ना की मागे एक गोष्ट सांगितली, सांगते कोणी विचार येते की मग तिला गरज झालं, लक्ष्मीला वाटलं, ती म्हणली बघा देवा सगळे माझी वाट बघायला तयार असतात, तुमची नाही. बायकाला गरज व्हायला काय, ते हसले, आपलं नारायण आहे आपलं, माझी वाट बघत नाही, जातो. तर मला कुठे राहिले, एकटीच चालले म्हणले, कारण लक्ष्मी पूजन. मग तिने म्हणले बघा सगळे माझी वाट बघते, तुमची नाही. ऐकायचं पुढचं उत्तर आता. म्हणजे बघायचं का लक्ष्मी माझी तुझी मर्जा, चल म्हणले जाऊ खाली. आले दोघं बी खाली. आता 2 मंदिरात दोघं बसले, इकडे मंदिरात लक्ष्मी, इकडं विष्णू. आता लक्ष्मी की घरी गए की भरभराटच, इथं काय द्यायला नाही ऐका ऐकायला मस्त आहे. पण तिने म्हणली बघा गिऱ्हाईक माझं का तुमचं आहे, माझ्याकडे गरज आहे तुमच्याकडे, ते मला तुझ्याकडेच आहे, मी कुठून आहे म्हणे. ऐका पुढचं लय मस्त आहे. पण त्यांना एक सांगितलं, हे बघ त्यांच्या हृदयातून जर मी सरकलो तर तुझ्याकडे कोणीच येऊ शकत नाही. त्यांच्या हृदयातून सगळे येतात, मी तिथं आहे म्हणून तुझ्याकडे येत ना. मी सरको का म्हणले त्याच्यात म्हणले माझ्याकडे कोणीच येणार नाही. मग मुली सांग मी महत्वाचा का तू, महत्वाचे आधी. म्हणजे कसं आपल्याला मूळ माहित नसतं, तसा आधी तो आहे आणि मग मंदिर, मग तो दिसतो आणि हा असतो, कळालं का? तो दिसतो आणि हा असतो आणि जगत भासत. 3 गोष्टी लक्षात ठेवा पुढेच्या. तो दिसतो असतो, भगवंत मंदिरात दिसतो आणि जगत भासत. सारखं तर बुद्धीला भडीमार गेला, भासमान पदार्थ दिसून नाही, जगत सत्य नाही, परमात्म्या वाचून काहीच नाही. ही जेव्हा बैठक बसली ना बोधाची, तर मन डगमगत नाही, दुःख शिवत नाही, अज्ञान राहत नाही आणि ज्ञान सरकत नाही. त्याला म्हणतात की जी, त्याला काय म्हणतात बघा, महाराज सांगायचे आमचे, हा प्रयास लागतो एकामध्ये, हरकत नाही, नाहीचा प्रयास आहे. हा काय नाहीचा प्रयास, कुठे कुठे आहेचा, तुमच्याकडे माझ्या कुठे हमेशा येतात, कधी कोणता शब्द एक सारखच असतो. मग हे आमचं नसतं, हे पण तुम्हाला आवर्जून सांगते. कारण चिंतनामध्ये ज्या संप्रदायामध्ये आपण प्रवेश केला, त्यांची चिंता त्यांना असते. कारण मंगल केलं त्यांनी यावंच लागतंय. आपण मंगल का करतो,
गुरुराजवर्यम मुमुक्षुनाम ज्ञानदानेक दक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत विराम वरिष्ठम. वेदामध्ये वरिष्ठ असलेले माझे श्रीरंगनाथ, कारण असे महात्मे जात नसतात कधीच नाही. ह्यांना मृत्यू शिवत नसतो, ह्यांना काल वाट बघत नसतो, कारण ते इथंच व्यापक रूपा नसतात, ते संत असतात. आणि जाणारे येणारे अज्ञानी लोक जीव असतात, जाणे न बंद करणारे गुरु असतात. आणि जिथं व्यापकतेचा अनुभव असतो, जिथं श्री गुरुची कृपा असते, जिथं जगताचा बाध होतो, जिथं परमात्मा बुद्धीमध्ये येतो, तो जीवात्मा हरी. संपला विषय माझा. जो बोधानं सतगंगानं श्रवणानं परमात्मा बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धी म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाच्या पुढे वृत्ती गेली की जगत आहे, मागे गेली की परमात्मा आहे. आपण सूक्ष्म रीतीने अभ्यास करत नाही, म्हणून आपण थोडं घोटाळा होतो. आपला मेन बेसिक पॉइंट माहित नसतात. आपण ग्रंथ वाचतो, गाथा वाचतो, एखाद्याच भागवत वाचतो, कोणी रामायण वाचतं, अध्यात्म रामायण वाचतं. आमच्याकडे जास्त वेदांत ग्रंथ वाचतात जास्त. म्हणजे मला ती सवय, म्हणून आमच्यात वातावरण ते मला कुठली सवय लागणार सांग. आमच्यात रामायण आहे, पण अध्यात्म रामायण आहे. बिलकुल इतकं सुंदर रूप केलेले रामाचा आणि वशिष्ठाचा संवाद सुंदर भयानक. आता अर्ध झाले. माझं कसं असतंय, कधी हे काढते कवा ते काढते कवा, म्हणजे मूडवर कधी हे वाचायचं, मग हे गोडलं तेच वाचायचं की अर्ध्या रात्री दुसरंच काढायचं, असं होतंय. त्याच्यामध्ये अध्यात्म रामायण आहे, गीत रामायण आहे, वशिष्ठ रामायण आहे, एकनाथ रामायण आहे, बोधभर रामायण येत नाहीये, खूप रामायण येतंय. मग आमच्याकडे फक्त वेदांत ग्रंथ जास्त असतात, खोटं सांगत नाही. मग आता संतांना जे मार्गदर्शन केलं तिथं ते राहिलं, कारण परभणीच्या भोवताली 100 खेड्यामध्ये गुरु जायचे आणि सगळ्याला हे द्यायचे. मग सगळ्यामध्ये वेदांतच मुरलेला आहे. मग आमच्या परिसरात तेच पाठ होते. आमच्यात कुठे पाठ करा तर पहिल्यांदा पंचकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, प्रतिप्रभाकर, अमृत अनुभव, सहानुभूती, अद्वैत सिद्धी, पुन्हा 65, पुन्हा विवेक चुडामणी, अध्यात्म ग्रंथ, असे बोधाचेच. मी तर कधी ग्रंथ सुद्धा ऐकलं नव्हतं. म्हणजे मला शब्द पण सुरू नव्हते. गीत पंचदश इतकी सुंदर आहे. आता मला अध्यात्म ग्रंथ वगैरे नाही, त्याला हेच घ्यावं लागते, दीक्षा गुरुची. फार म्हणजे अद्वैत मकरंद म्हणजे बुद्धीच्या पलीकडे विचार करावा लागतो. ते जाऊ द्या, वृत्तीप्रभाकर तर खूप गहन आहे. 4-4 तास आम्ही अभ्यास करायला डेली करत. देशामध्ये विशेष करत होते. 5 जणांचं खंडन आहे, 5 शास्त्रकार आहेत, आणि त्याच्यानंतर वेदांताकडे येतात आणि एकमेकाचं एक खंडन करतात. नाहीये, वैशेषिक आहे, योग आहे, पतंजली आहे, सांख्य आहे, आणि वेदांती आहे, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, असे 5 आहेत. मग त्यांना स्वतःच मत मांडले. बौद्ध क्षणिक मतवादी आहेत. त्यांना मला आत्मा क्षणिक आहे, क्षणिक आहे. वेदांत म्हणतात क्षणिक जर आत्मा असता तर हा आत्मा पुन्हा नाश होतो. क्षणिक आत्मा क्षणामध्ये त्याचा नाश होणार ना. मग आत्मा क्षण आम्ही आत्मरूपच, मग आमचा नाश का झाला? आईच्या घर मांडीवर होतो, आता एवढा मोठा आहे, मी कुठे गेलो? मग तुझं मताचं खंड आहे, बरोबर आहे. आता कुणाचं मत कसं असं आहे. 5 शास्त्रकार महान आहेत, तेवढंच आहेत. मग त्यांचं खंडन मंडन करून पुन्हा वेदांताकडे येतात. नाही एक मत आत्मा जड आहे. आता आत्मा जड कसं होईल? माझा लाकूड आत्मा सारखा आहे का? नाही. जड कसा होईल आत्मा? त्याच्यावर सगळं विश्व प्रगट आहे, त्याच्या सत्तेनं सगळं हालचाल आहे, त्याच्या सत्तेनं सगळं व्यवहार आहे. आणि जडात व्यवहार नसतोच, जडाचं सत्ता नसतेच, जडाला स्फुरण नसतच, जडाला अंतःकरण नसतच. मग आत्मा जड कसं होईल? मग नाही आहे कसं मत खंडन केलं. असं प्रत्येकाचं खंडन करून त्यांचं मंडन केलं, आणि सगळ्याचं खंडन मंडन त्या वेदांताचं चिंतन सुरू झालं. मग त्याची पुन्हा प्रक्रिया, त्याचे वाद विवाद, आणि त्याचं मंडन स्वीकारून या 5चं खंडन करून त्याच्या मताला स्वीकार दिला, आणि मग वृत्तीप्रभाकर पूर्ण झाला. एक वृत्तीप्रभाकर काय केलं, 2-3 वर्ष 4-4 वर्ष लागतात. 2 वेळ झालं माझा. म्हणजे नंतर ते मला एवढं काही, म्हणजे मी पूर्ण शिकून घेतला ते 8 त्याच्यामध्ये सप्तम प्रकरण, अष्टम प्रकरण महत्वाचे, आणि इथून 7 पर्यंत घ्यायचे, थोडं समजून घ्यायचं. पण जास्त भर आहे सप्तम प्रकाश, अष्टम प्रकाश, प्रतिप्रभाकर.
पण ज्याला पंडित व्हायचं त्यानं ते शिकायचे असत. आपल्याला पंडित व्हायचं आणि आपल्या चिंतनात राहायचं. पण दोनदा शिकला, एकदा खुणखुण काहीच कळलं नव्हता. पुन्हा मग समोर जाऊन बसले, संपत आला. मग मी म्हणलं त्यांच्या आमचे गुरु गेले, त्यांचा मुलगा सांगला. तर मग त्यांना मी मध्ये घट्ट करून मन बोलले. मी म्हणलं तुम्हाला एक बोलायचंय. म्हणजे बोला ना साहेब. मला एक शंका येते मला. म्हणजे का? मला इथं काही आत्मस्वरूपाची प्रतीती नाही, जीवशिवाचं ऐक्य नाही, सुख म्हणजे काय कळत नाही, अद्वैताची स्थिती नाही, इथं सगळं खंडन मंडन नाही. मला काही डोक्याच्या वर चाललं म्हणून मला आवडून झालं. स्पष्ट बोलले. म्हणजे छाया इथं ऐक्य कुठलं येणार आहे? मग का मोठे मोठे मल्ले आहेत हे वेदांती म्हणजे पंडित आहेत, तर त्यांची भाषा आहे आणि त्यांच्यावर ऐकून बुद्धी प्रगल्भ होती. कुणाचं मत काय, कुणाचं मत काय, कुणाचं मत काय, हे ऐकून बुद्धी प्रगल्भ होती आणि मग वेदाचं मत त्याला कळतं आणि तिथे बुद्धी राहती, त्याला सोडून देते. असं असतं. म्हणजे इथं ऐक्य नाहीये. दुसऱ्या दिवशी मी गेलेच नाही ऐकायचं ना सोडून. मी म्हणलं झालं, दोनदा ऐकून संपत आला. रामकृष्ण हरी म्हणलं तुम्हाला इथूनच. दुसरं ग्रंथ शिकायचे राहिले, 65 राहिली होती. अद्वैत मकरंद राहिला होता. विवेक चुडामणी खूप सुंदर आहे. बायको नवऱ्याला बोलती रडाय. विवेक चुडामणी ते नवऱ्याला सोडा आणि ती बायको शिकली. म्हणजे आता बरेच ठिकाणी बायांनाच आता तुमच्या मदलसा गार्गी नवऱ्याला उपदेश केलाय. गार्गी मदलसाने पाण्याचा उपदेश केला. सोहम जोजरे बाळ. म्हणजे तुम्हाला सांगायचा एवढा भाग आहे की उपदेश करणारे गुरु येत आणि त्यांचे चरण धरू. उपदेश करणारे गुरु त्यांचे चरण धरू, कारण ते जीवाला तारू आणि ते महामेरू. ज्ञानाचे महामेरूच आहेत ते. अजून एक सांगते तुम्हाला की आमच्या महाराजांचे गुरु फार एकदम प्रगल्भ ब्राह्मणाचे. तर आपल्याला कसं कोणत्या लोकांना ब्राह्मणाचा मंत्र घ्यावाच लागतो, का नाही? कारण जे कुलामध्ये आले ते गुरु आपले. आता समजा आमच्या परंपरेमध्ये आता गुरुच्या गादीवर कोणी बसलंच नाही. मग नंतर आम्ही धन्ना महाराजांच्या गादीवर त्यांचे स्वीकारलं, कारण ती गादी तिथंच थांबली, त्याच्यावर कोणी बसलंच नाही. तर मग जायचं कुणाकडे आपण? मग आमच्या आज्या पंजानं हेनला केलं धन्ना महाराज, आमच्या आज्या. मग आम्ही केलं त्यांना गुरु. आमच्या महाराजांचे गुरु जे आहे ते खूप एकदम प्रगल्भ. म्हणजे कसं त्यांना पुढचं कळत होतं आणि मागचं झाड सांगत होते. नजर होती त्यांना. जसं ऋषीमुनीला पुढे कळत होतं का नाही? तुम्हाला सकाळी म्हणलं मी की व्यासांना कळालं की हिच्या पोटी दुःशासन येणारे, दुर्योधन येणारे आणि दोघांनी म्हणून त्या कुळाचा नाश होणारे, म्हणून तू इथं थांबू नको आणि पुत्र होऊ देऊ नको, माझ्यासोबत चाल आणि अद्वैत ज्ञान घे, माझ्यासोबत चिंतन कर, मी सगळं तेच सांगतो मोक्षाचं ज्ञान, तू चल. तर ती म्हणली नाही, मला यायचं नाही. ते म्हणले व्हायचं नाश झाल्यापेक्षा तू चल ना, माघारी काही नको. ते मग तुझ्या पुत्र कोण नाश होणार आहे तितकं तर टळण बोलला कौरव कुळाची. म्हणजे तिच्या पुत्र कोण नाश होता, दुसरं जर कोणी आले तर नाश झाला नसता. पण तिने ऐकलं नाही, कारण महाभारत होणारच होतं. अरे रामायण आणि महाभारत हे दोन ठरलेच होतं, बरोबर आहे की नाही? मग एका अवतारात रामायण आहे आणि एका अवतारात महाभारत आहे. आता तो देवाचा काल आहे, नंतरचा कलियुगामध्ये संताचा काल आहे. कारण पृथ्वीवर संताशिवाय आणि ईश्वराशिवाय ते चक्र चालत नाही हे भगवंताला माहिती. एक तर ईश्वराचा काल असतो त्यामुळे ते अवतार घेतात, एक तर संताचा काल असतो ते पण अवतार घेतात. मला सांगायचे संतांमध्ये दोन प्रकार आहेत, एक जीवकोटीतले, एक शिवकोटीतले. आता शिवकोटीत म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा हे शिवकोटीतले. आता गुरुच्या पुढचा काल जीवकोटीतले. असे प्रखर संत की ज्याच्या मुखातून फक्त वेद येतो आणि ज्यांना भगवंत पाठीमागून सगळं काय देतो. ज्याच्या मनामध्ये सरस्वती येते, त्याच्या भोवताली रिद्धिसिद्धी फेऱ्या घालती आणि आदिशक्ती माता त्या ग्रंथाचं भांडार खुल्लं करते आणि अमृत नाडी खुलते. आपल्या नाड्याच्या 30,000 काहीतरी आहेत, 72,000 काही 72,000. त्याच्यामध्ये एक नाडी असते संताची उघडी, तिला म्हणतात अमृत नाडी. त्याच्यातून हा बोधाचा प्रवाह जे सुरू होतो त्या रिद्धिसिद्धीच्या माध्यमातून होतो. ह्या पूजाला आणि ह्या पूजाला जेव्हा फुलं वाहतात लोक, तर तिची पूजा असते, आमची नसते. हार असतो तो आत्मस्वरूपाला असतो, आम्हाला नसतो. ही प्रथा आहे ती देवाला आहे, कारण तिथंच आहे ना तो. कुठे हा इथंच आहे. आता अजून पुढचं सांगतो तुम्हाला. मी कधीही माऊली पैसे जेवल्यानंतर आत्मस्वरूपाला दर्शन घेऊन येतो. मला माहिती काही दर्शन कधीतरी नाही. मी बेलाचं पान, गुलाबाची पाकळी आत ठेवून मग तुझ्याकडे येते. माझी ताकद नाही बोलायची,
मी आत्मस्वरूप ह्याच्या हाताने तिथं पान फुल वाहूनच तुम्हाला सर्व काही सांगतात तुम्हाला एक गोष्ट मी. पण मी त्याची पूजा केल्याशिवाय, त्याला बेल व्हायल्याशिवाय मी बाहेर येत नाही, बेसवाड्यात बसू शकत नाही. कारण तुमचं चिंतन तुम्ही सांगा, तुम्ही काय सांगता, शब्दाच्या पर्याय असलेलं चिंतन शब्दातून काय सांगणार. कारण त्यांचं जे निरूपण तेच करतात. तर मला बरेच लोक आमच्या भागात ते म्हणतात की तू अनुभव मांडतीस ते शब्दाविना कसं मांडतीस, मला माहित नाही. कारण माझ्या कोट्याचं बऱ्याच लोकांनी लिखाण केलेले. जेव्हा मी अमृतानुभव वगैरे गावात सांगत होते ना, 10 वर्ष तिथे सांगितलं, 10 वर्ष गावात सांगितलं, 9 वर्ष सांगितलं चिंतन, आणि 9 वर्ष गावात अमृत, आणि तिकडे विचार. माझ्या 18 वर्षानंतर तुम्ही आलात माझ्यासोबत, हे लिंकचे लोक सांगायले. आधी नाही तुम्ही भेटला मला, कसं पटकन काहीच भेटत नसतं. जेव्हा तुम्ही आंब्याची कोय लावली तर आंबा दुसऱ्या दिवशी येतो का? त्याला जशी 20 वर्ष आले तर पहिला सांगते, आताचे नाही. आता हायब्रिड सांगत नाही, बिमारी अंगात आल्याची. कारण हायब्रिडचे आंबे लगेच येतात, पण पहिला आंबा लावला की 15 वर्षाला फळ यायचं. तसं मग सत्संतनामध्ये अध्ययन केलं, गुरुची निष्ठा केली, संतांवर श्रद्धा दिली, तर ते गुरु. जेव्हा आपण सत्संगामध्ये राहतो, ऐका, समोर गुरु असतात साक्षात, आणि सरस्वती असते, आणि बोधात वेद असतो, तर त्या ठिकाणी मोक्ष प्रगट हात जाडून उभा असतो. कालची गोवी वहिनीने एक वेळ भगत काढलं, आणि मी आता म्हणला की थोड्या वेळ पाठ सुरू आहे, अजून बसायला तुम्ही मिळलो. कारण पंढरपूर येताना रात्रभर प्रवास, पण येताना प्रवास, आणि सारखा सोलापूर पासून प्रवास चालूच आहे. मग कंटिन्यू प्रवासात असे मी थोडं लोळा म्हणून त्यांचा आवाज आला की उठले, आणि मग त्यांचं ते फोन आला की उठले, मी बसले वाचत. तर त्यांच्या ठिकाणी सांगितलंय, ज्या साधूच्या संगतीत अद्वैताचं बोध करताना मोक्ष तुमच्याकडे दासी बनून लागतो. मला अंगाला शहारे आले, तुमच्या भोवती फिरतो, आणि म्हणजे वाणीतून पण येतो. मोक्ष सिद्धी दासी कामारी होती. एकनाथ महाराजांना त्या गोवीत ते खून करून ठेवली, माती गोवी लिहायची सांगितलं. हा, तर मग त्या सांगितलंय की समोर अध्ययन करताना साधू असतात, बोध वेदाचा असतो, अंतःकरणामध्ये त्या लहरी असतात, आणि वेदाच्या शब्दाची ताकद एवढी असते की अज्ञान जळून खाक होतं. अज्ञान काय होतं? खाक होतं. पाप भस्म होतं, वृत्ती शांत होती, परमात्मा प्रगट होतो, अज्ञान निराश होतं, जगद्भाव बंद होतं, आणि ईश्वराचं मिलन होतं. ते आत्ममिलन असतं, ते श्रवणातून होतं. एवढी प्रक्रिया आहे त्याच्यात. आणि एक सांगतो तुम्हाला, आपण शेण घेतले हातात, शेण टरपल नाही काढलं तर शेंगदाणा दिसतो, आता येतो का? तसं अज्ञानाचा टरपल काढल्या विना भगवंताकडे बुद्धीला जाता येत नाही. टरपल काढल्या विना शेंगदाणा खाता येत नाही, पाहता येत नाही. तसं अज्ञानाचा टरपल आपल्या अंतःकरणात भगवंताला झाकलेलं आवरण, याला म्हणतात अज्ञान. अज्ञानामुळे देहाचं भान आहे, आणि अज्ञानाचं शक्ती गेली की ईश्वराची जाण नाही. ती जाणीव फक्त अनुभवता येते, पण श्रवणामध्ये ती सांगता पण येते. ही गुरुची शक्ती असते. म्हणून आज ती व्यास पूजा आहे, आणि तेच गुरु नाना अंतःकरणात जाऊन बोलतात. ते व्यास, कुणाची पूजा करा, व्यासाला जाती, तर व्यास पौर्णिमा. इतकं सुंदर सांगायचे आम्ही आमच्या गुरूंना. फुलांचं आधी कळत नव्हतं काही, भीती होती, भागून थकले, भीतीच गेली. महाराज थकले, शांत झाले, एवढे शांत की पूर्णाची पोळीच. एवढे कसं असतं बेटा, एक अवस्था असते, नीट आहे का तुम्ही, कळी असते झाडाला, अशी ताट उभा असते, नीट फुल उमललं तरी पण ताटला, पण जेव्हा ते फुल कोमेजलं ते खाली पडते. तर शक्ती गेली, तर फुलाचं जे टवटवपणा तो गेला, तशी ताकदही गेली, आणि शरीराने सोडून दिली, आणि कुटुंब लांबून गेलं त्यांचं. सगळ्या गोष्टींनी त्यांना खूप भयानक त्रास झाला. पण अजून एक सांगते, त्यांच्या वाणीवर त्रासाबद्दल एक शब्द भरला, एक गाणं मात्र सुद्धा नाही. त्यांच्यासोबत थकलेल्या वयामध्ये मी पैठणला, पंढरपूरला, आणि नांदरला, मांडखळीला, ब्राह्मणगावला, केकजवळ्याला, बाबळगावला, अजून बरेच ठिकाणी ते सोबत होते मी. पण त्यानं मला एका शब्दानं सुद्धा की छाया मला असं आहे कधी नाही.
पण एक वेळेस मी घरी गेले, ऐका, आज गुरुचंच वर्णन सांगा, गुरुपौर्णिमा. गुरु कसे असतात आणि आपण कसे नाहीत, आपण किती कमी पडतो, किती लंगडे पडतो. एकदा घरी गेले मी फुलं नेऊन द्यायला, माझ्या मर्दांना फुलं आवडत होते. मला गुलाब खूप देत होता, ह्यांचा मित्राचा बाग होता मला, तर गुलाबाचे फुलं होते 100 होते. मला फुलं आजपासून नाही, मला किती वर्षापासून फुलाचा पाऊस आहे माझ्या घरात. मग त्यांना आवडतात म्हणून मी फुलं घेऊन गेले त्यांच्याकडे. तर ते जेवायला बसले होते आणि ताटामध्ये कारळा चटणी पोळी होती, भाजी नाही, वरून नाही. ते बघून मला म्हणजे कसतरच झालं. दोघा ताटात पोळी आणि कारळाची चटणी. एकदा गेले त्यांना गुळ आणि चपाती, गुळावर तूप आणि सोबत चपाती. त्यांना बोलायचं तर मला काही हिंमतच नाही ना बोलायची, कारण त्याच्यामुळे मी मान बरोबर करू शकत नाही. मग कालांतराने कळालं की त्यांच्याकडे काही सोडलेलं नाही सध्या. अरे बापरे, पण समाधान, शांतता, काही कुणावर तक्रार नाही, वणतून शब्द नाही, आणि आहे तसं भोगल्यापासून पर्याय नाही, हे त्यांच्याकडून शिकले. भरपूर, हे तर साधारण उदाहरण आहे, भरपूर काही न सांगण्यासारख्या गोष्टी आम्हाला बोलता येत नाही, असंच ठेवावं लागतं. मग आपले गुरुचं वैभव कसं होतं, वैराग्यात पण त्यानं कसं सहन केलं. त्याच्यापाशी कोणी उरलं नव्हतं, पैसा नाही, नातं नाही, कुणी नाही, कुणी नाही, ओनली एकटे राहिले, थकलेलं वय. आणि आले माझ्याकडे. आधी कसं समोर बोबा टाकायची भीती, बोलायची भीती, बघायची तर भीती, आणि मला आठवत घेऊन फिरायला परमणीत, चल तुला काय खायला नाही. आता मी गाडीवर जात होते, पण ती पुढे बसायची, मी माग. आता ऑटोमध्ये समोर बसायला लागलं सगळं. आता मी बसायला कस तरी व्हायला मला, की गुरुच्या बाजूला बसून कसं बसू मी. बसणं म्हणली माझ्या हातात धरलं, तर माझ्या पाणी आलं कळकत. मला एवढं जे सूर्य बसला का माझा महात्मा, आणि आज बसणं म्हणून मला हाताला धरतोय आणि मी बसते बाजूला, ते कोणतं जायचं ते मध्ये मी कळलं. त्या दिवशी फक्त त्यांचा एक हात मी त्यांच्या अंगाला स्पर्श केला, जेव्हा मी जवळ बसले होते, फक्त स्पर्श. आपले वडील बघून लगेच काढून घेतला की त्यांच्या स्पंदन आपल्या हाताला लागावे. पुन्हा दिसत का आता गुरु, गेड पण दिसत नाही, माणूस नाही, पदार्थ नाही, काहीच नाही, पण एवढे कडक असताना शांत का झाले, तर अनुभूतीमध्ये आले. मला हे सांगायचं होतं, ते देहावर नव्हतेच, अनुभूतीतच होते ते. अगदी कीर्तन करताना त्यांची वाणी जर सुरू व्हायची, न भूत न भविष्यते, एकदा सुरू झालं तर त्यांना मध्ये चालीन फाली काय लागत नव्हत्या. पहिली चाल एक मध्ये स्टॉपन घ्यायचा, नेहमी मधली एक संपताना संपला, मध्ये 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 टाळन चालीन होऊन तो काही ठिकाणा नाही. कारण वेदांत मांडायला वाणी पुरत नव्हते, ज्ञान पुरत नव्हता, कसे आले आले. आणि तिथून सगळं अद्वैत पार, बोध पार, वेद पार, मोक्ष पार, सुख पार, असं त्यांचं एक महिमा. काका त्यांच्याहून शांत का बोलते तुम्हाला, की आज गुरुचं वैभव आहे का, व पाप भस्म होतं. कारण गुरुच्या चिंतनात संताची या जपे अवघी जाती पापे. मग त्यांच्यासोबत तर मी राहिलेली, त्यांच्या बोधाला मी पकडलेले, मी म्हणजे बुद्धीला, आणि त्या हृदयात थांबलेलं आहे. सकाळची मी अनावर झालते, म्हणजे त्यांचं आठवण येऊ लागले ना सगळे. कारण 15 दिवस राहणं चेष्ट नाही. तुम्हाला सोने मिळेल, तुम्हाला पुत्र मिळेल, तुम्हाला मुलगी मिळेल, तुम्हाला पैसा मिळेल, पण गुरु मिळेल फक्त भाग्य. त्यांचा सहवास तुम्ही सांगा नाही. मग त्यांच्या संगतीत राहून जे दुःख असतं ते संपवता येतं, अज्ञान भस्म होत, परमात्मा प्रगट होतो, अविद्या नष्ट होती, आणि विश्वामध्ये तो आहे, तो आपल्याला त्याची जाणीव होती. ते कशी होते ते मला सांगणार आहे. व्यापक आहे ना गुरु, व्यापक, परमात्मा व्यापक, आत्मा व्यापक. मग तो दिसत तर नाही, वाणीचा विषय पण नाही, शब्द तिथं पोहोचत भी नाही, आणि मग त्याच्याकडे जायचं कसं. त्याच गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हाला माझा प्रसाद, माझ्या गुरुचा, माझा नाही, की जगतामध्ये ते आहेत, 8 पंथी आहेत, कणात्वे आहेत,
मनात आहेत, चौकड आहेत. मग त्याची जाणीव कशी आहे? आहे ते आहेच आहे ते, पण आहे हे कळालं परोक्ष ज्ञाने, आणि तो अनुभवाला आला अपरोक्ष ज्ञाने. आज तुमचा पुढे विषय तेच आहे, परोक्ष आणि अपरोक्ष. पंचकर्माच्या अर्ध्यात आहे किंवा विचारसागरच्या दुसऱ्या टप्प्यात आहे परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आता अपरोक्ष अनुभवामध्ये आत्मस्वरूपाची प्रतीती वृत्तीच्या साह्याने अंतःकरणामध्ये प्रतीती येते आणि देहाची प्रतीती जाऊन पंचमहाभूताचा विलय होतो आणि त्या स्वरूपाचा परमानंद भोगता येतो, व्यवहार बाधित होतो आणि संतांच्या सहवासामध्ये आत्मला भोगता येतो. वृत्ती त्या चिदानंदपदी बसते. आता कशी बसते काय नाही हे तुम्हाला सांगते. आता हे 4-5 ओळी सांगता का? वृत्ती चिदानंदपदी बसते सांगता येईल. 4 वाक्य तुमच्यासाठी बरं का. म्हणजे कसं असतं अनु, हे स्फुरण पटपट येतं. मग त्याच्या अनुभूती कशी, त्याचा संबंध कसा, त्याची प्राप्ती कशी, त्याची अनुभूती कशी, त्याचं ऐक्य कसं, हे 4-5 टप्पे तुम्हाला, कारण तुम्ही समोर आला माझ्या. आणि हे सांगणं मस्त आहे, जरुरीच आहे. कारण गुरु का मस्त आहेत, गुरु का जगात श्रेष्ठ आहेत, देवापेक्षा का उच्च आहेत, हे सांगते तुम्हाला. पण जो भगवंत आहे तो तुम्हाला ऐक्य करून देत नाही, त्याच तो दूर ठेवतो. हे नीट लक्षात ठेवायचं. परमात्मा जो आहे तो सन्मुख आहे, पण परमात्मा जो भगवंत आहे अंतर्मुख आहे. हे लक्षात ठेवा अनु. अंतर्मुख तो अनु, हे 2 वाक्य लक्षात ठेव बेटा. अनुवाद येऊ करणे, पण जेव्हा बुद्धी कळते तेव्हा ती एक आहे का परमात्मा तर आहे, सन्मुख आहे, भगवंत सन्मुख आहे, पण खरा परमात्मा अंतर्मुख आहे. वृत्तीला अंतर जावं लागतं आणि वेदाचं चिंतन करावं लागतं. कुणी? वृत्ती. ज्या मनामध्ये वेद आहे, बोध आहे, चिंतन आहे, तिथं गुरु सोबत असतात. लक्षात ठेव. दोन तुम्हाला समोर बसतायत, त्या 2 गोष्टीचं आपण लक्षात ठेव. आज विषय चिंतन निघाले, सकाळपेक्षा अजून जास्त आहे. सकाळी पण भरपूर सांगितलं, पण कोणत्या वेळेस त्यांना काय द्यायचं आपल्याला माहित नसतं. बरोबर आहे. आता ऐका, प्रत्येक जेव्हा सन्मुख पदार्थ जगत आहे, भगवंत आहे, समोर बघणारा देवच आहे. ठेव, जगत समोरच आहे, पदार्थ समोर. तू मला आली कळाली ना, होईल आहे कळायला, मुक्त पहिल्यांदा आले मुक्त होईल. म्हणजे का कळ, म्हणजे प्रत्येक पदार्थाचं ज्ञान करणार निर्बत्ती आहे, पण प्रत्येक पदार्थ परिच्छिन्न आहे आणि भगवंत परिच्छिन्न नाही. म्हणून तो वृत्तीच्या साह्याने भिन्न दिसत नाही, कारण तिला आत जावं लागतं, कारण तो आत अंतर्मुखात आहे. तिला मध्ये गेल्यावर त्याचा सहवास लागतो, तिचा लाभ होतो, तिचं ऐक्य होतं आणि त्या परमात्म्याचा बोध होऊन त्या ठिकाणी ती एक होती, पुन्हा ती बाहेर येत नाही. जसं मिठात टाकलेलं पाणी पाण्याहून भिन्न राहतं का? तुम्ही सांगा. पाण्यातलं मीठ बाहेर येत नाही. तसं अंतरात परमात्म्यामध्ये मिसळलेली बुद्धी देहाकडे येत नाही. तीच मोक्ष स्थिती, तीच आत्मबुद्धी, ही ज्ञानाची रीती, ही सुखाची प्रतीती, परमात्म्याची प्राप्ती. जेव्हा, आणि तुम्हाला कळते, तुम्हाला सांगणार आहे कसं करणार आहे, कारण तुम्हाला रोज चिंतनात नाही आहेच सोबत. जेव्हा ती अंतरात कशी जाते हे ऐका पहिला टप्पा. जेव्हा वेदाचं श्रवण होतं, मग तुम्हाला म्हणजे बहिरंग सांगते ना, की ज्यामध्ये बहिरंगात आत्म्याची ताकद नाहीये. कशी नाही तुम्हाला हे सांगतात त्याच. जेव्हा आपण मुगाच्या, आता सध्या मुगाची पेरणी चालू आहे शेतकऱ्यांची, आता मूग टाकला तर 2 पानं 4 पानं येऊन वेल, असा वेल थोडासा येतो. त्या वेळेला शेंग आहे का? नाही. पण पसरल्यावर शेंगा वाचन आहे का? तसा भोत पसरल्यावर त्या परमात्म्या वाचन नाही. पण 2 पानावर मूग नाही, तसं भैरंगात हरीची प्रगती पडते ते नाही. मग भैरंगात काय? तसंच आहे. म्हणून बहिरंगानंतर अंतरंगात आम्ही जाऊन तुम्हाला जे बोलते, रागवते, माझं अंतकरण कासायच होतं त्याच्यामुळे मरणांतपर्यंत बहिरंगाच आहे. पण अंतर्मुख होण्याचं त्या वृत्तीला माहित नाही, कारण त्या अंतरंगात गेलीच नाही. अंतरंग म्हणजे श्रवणे, मनने, आत्मचिंतने. पहिल्यांदा श्रवणे, पुन्हा मनने,
पुन्हा निधी असताना, पुन्हा आत्मस्वरूप साक्षात्कार आहे. साक्षात्कारामध्ये देहाचा बाध आहे, देहाच्या बाधामध्ये अज्ञानाचा निराश आहे, अज्ञानाच्या नाशामध्ये परमात्म्याचा प्रकाश आहे, परमात्म्याच्या प्रगटीकरणात बुद्धीचा चिदिलास आहे. आणि त्या बुद्धीमध्ये तो प्रगट झाला तर तो ब्रह्म झाला. अंतःकरण रामामध्ये मिसळलं आणि विश्वाचा बाध झाला. दृश्य खोटं ठरलं, मिथ्या मिथ्या झालं तर ते विकार करत नाही, आणि सत्य वाटलं तर अज्ञान संपत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. जगताचा मिथ्यात्व निश्चयानंतर परमात्म्याची भेट आहे, आणि जगताच्या सत्यत्वामध्ये मंदिरातल्या परमात्म्याची भेट आहे. समजून घ्या शब्द काय काय आहेत ते. जो समोर असतो तो त्रिपुटीच्या मार्गाने दिसतो, पण जो आत असतो तो त्रिपुटीचा बाध नाश होतो. त्रिपुटी बाधित होती, कल्पित होती, खोटी ठरती, आणि त्रिपुटी जगाला दाखवती पण बोध ईश्वराला प्रकट करतो. पण जेव्हा त्रिपीठ कल्पित ठरती, त्रिपुटी बाहेर जाते, पदार्थाशी सन्मुख होती, पदार्थाला शेवटी वृत्ती, त्रिपुटी नाव त्याला, म्हणजे मन बाहेर येतं आणि पदार्थापाशी जातं. जिथून ते उत्थान पावतं ते प्रमाता, त्याला जीव म्हणले. मग ते नेत्रातून बाहेर येते, बाहेर आले ते प्रमाण, तिथून उत्पन्न झाली तो प्रमाता, आणि ज्या विषयापाशी थांबली तो प्रमेय. मग 3 वस्तूमध्ये तिघामध्ये गेली म्हणून त्रिपुटी. वृत्ती ते एकच आहे, पण त्रिका म्हणले उत्थान प्रगट होता नाही, बाहेर येता नाही, आणि थांबते तिथे. आता 3 वस्तू लक्षात ठेव. व्याकरण खेळते त्याला गुरुपौर्णिमा पावली दारूर करायला मोठा आम्ही आले इथं आज जाऊ शकत नाही, कारण त्यात ताकदच नाही. 2 पानाच्या वेळेला शेंग येतच नाही. मग अंतर्मुख श्रवण केलं, वेदाचं श्रवण केलं, म्हणजे हे बहिरंग आणि ते अंतर्मुख. त्या वेदाच्या श्रवणामध्ये त्या बुद्धीला आत नेण्याची ताकद आहे. बेल वाढला की शेंग घेण्याची ताकद. सांगा तरी काय तुम्हाला, पण ते सुचवून बरे बाबा, दिवाळीत निघाला असता. नाही तसं नाही. तुम्ही म्हणता का मग सांगा. आता जर आम्हाला बोलता आलं नाही तर मग तुमचं नका आम्हाला पटवून द्यावंच लागतं समोरच्याला, तर त्यांचं मन तिथंच थांबतं. आता अंतरंग म्हणजे वेद आहे, अंतरंग म्हणजे बोध आहे, अंतरंग म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. जेव्हा ते बोधाच्या लहरी गुरुच्या मुखातून श्रवणाच्या माध्यमातून आत जातात तर तिथलं अज्ञान हलक्या 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 कमी होऊ लागतं. असा एक क्षण येतो की ते अज्ञान पूर्णपणे नष्ट होतं, भस्म होतं, नाश होत, तिथं काहीच उरत नाही. मग अज्ञान नसलं तर ती आवरण, ती माया भगवंताला झाकत नाही. नीट आहे बा. अज्ञान काय करतं, तिचे 2 शक्ती आहेत, एक विक्षेप शक्ती, एक आवरण शक्ती. मग ती अज्ञानाची जी मधली शक्ती ती परमात्म्याला झाकायचं, बाहेर काय आहे ती जगत दाखवायचं, आणि मनाला चंचल करायचं. त्या तिच्या 3 शक्त्या मेन येतात. बाकी सगळं खूप ते आपल्याला सांगायचं, तुम्हाला माहिती सगळं. ते माझ्या वाटणं, दुःख वर्णन, सुख वाटणं, काय ती आनंद त्याच्या शक्त्या. पण मेन शक्त्या कशा आहेत की ती माया परमात्म्याला झाकती, जगताला दाखवती, बुद्धीला देहात आणती, वासनेला प्रगट करती, मोहाचा पूर देती, विषयाचा सुगंध देती, मनाला भ्रमात टाकती आणि बंधाला वाढवती. ती माया आत्मबोधानं म्हणून जाते. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. सांगा तुम्ही, जे अज्ञान तुम्हाला दुःख देतं तर त्याला का वाढवायचं, त्याला फुटायचं, त्याला कापायचं, त्याला छेदायचं. मग कसं छेदायचं? संतांच्या सहवास जगायचं, वेदाला बघायचं, वृत्तीला अंतर्मुखात न्यायचं, परमात्म्याजवळ बुद्धीने राहायचं, गुरुने येऊन महावाक्याचं ज्ञान द्यायचं. वृत्ती जवळ गेली की दोघांचा ऐक्य करायला गुरु लागतात. मुलगा मुलगी जरी भेटले तर लग्न लावायला जगत लागतं, इथं गुरु लागतो. असं टाकायला कोण लागतं? माय बाप आहे. ते म्हणतात कोणी लग्न, आम्हाला माहित कसं लग्न राहते. माय बापांना टाकले अक्षर घरात होत नाही लग्न, होत आहे पण ते सिद्ध होत नाही. म्हणून जगाला आणावं लागतं, हात वरी करावं लागतं, आशीर्वाद द्यावं लागतो, मग संसार सपवणं. अक्षर टाकणं म्हणजे हात वरी करून आशीर्वाद. असं करता येत नाही. सगळ्यांचे हात कुठे असते, मग सगळ्याचं पुण्य भेटलं की नाही. म्हणून साधू संत गुरु जर जवळ असले तर तो संसार सफल होतो. बाकीचा आशीर्वाद तर पुण्य येतच आहे. आता एक गोष्ट सांगायची राहिली,
त्रिपुटीच्या माध्यमातून जगताची प्रतीती होती आणि त्रिपुटीच्या बाधानंतर परमात्म्याची प्रतीती येते. आता त्रिपुटी तुम्हाला आजवर सांगितलं मी, उत्पन्न होती, नेत्रातून बाहेर येते, विषयाचा संबंध करते, पुन्हा आत जाते, हा विषय आहे सांगून ज्ञान करते, पुन्हा दुसरी वृत्ती उत्पन्न होती. आता पहिली वृत्ती संपलं, पदार्थाचं ज्ञान करून दिलं, दुसरी वृत्तीचं उत्थान झालं नाही झालं तर मधल्या संधीला आत्मसंधी म्हणतात. बापरे, खूप सुंदर. पण ज्ञान असतं, समाधान असतं आणि जित्त तिथे एकांतात भगवंत असतो आणि ती शांतता असते, ते माझं रूप असतं. अशांत हे अज्ञानाचं रूप आहे. मन भामावत हे विक्षिप्त रूप आहे आणि मनाला रामाची भेट होती ते मोक्षाचं स्वरूप आहे. आता आता एक अजून सुंदर गाभाराला सांगायचं तुम्हाला. मी तुम्हाला तर म्हणलं विषयाचं ज्ञान कसं होतं, परमात्म्याचं ज्ञान. साधे प्रश्न जाणू, जे अध्यात्म आहे ना, जे श्रवण करते ना, त्याला जर आपण विचारलं नाही तर त्याला जर आलं नाही तर ते साधू बी भामतात, ती बाई बी भामते. कारण तुम्हाला जर जाऊन तिथं काही कळत नाही तर काय ऐकायचं, काय शिकायचं, काय भोगायचं. आयुष्याचा श्वास पुन्हा येत नाही. अज्ञान जर संपलं तर पुन्हा जन्म तुमचा कोणी थांबवत नाही आणि तुम्हाला मग पगारात देत नाही. हे साधू होणं काम होत नाही. आता मी तुम्हाला प्रश्न करू शकतो, मला विचार तुमच्या परीक्षा घ्यायला मी बोलत नाही, मला तुम्ही समोर ऐकावं ही फक्त इच्छा आहे. मी परीक्षा का म्हणून घेऊ, माझा ते स्वभावच नाही. पण एकदा कदाचित कोणी भेटलं तुम्ही ऐकता की ज्या सागर त्या महाराजांचं ऐकता, कुणाचं फळण्याचं बेताण्याचं, ठीक आहे मी पण ऐकते, तर तुम्ही आम्हाला पण विचारतात, तुम्ही गुरुजींचं ऐकतात. प्रत्येक ठिकाणी मला ओळखतात न सांगता. मी जर प्रवचन सुरू केलं बरोबर, जुने लोक आले म्हणतात ते गुरुजी बाई का, टाक 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 बोलती, खोट्या काढती आणि धडक बोलती, टिकूनच गुरुजींची का. पण मी जाते ना आमच्या ह्याच्यामध्ये कॉलनीवर जाते ना, गणपती बसताना आम्हाला आमंत्रण असतं. आता थोडं कमी केलं मी, एका ठिकाणी गेलं तर माझा वेदांत सुरू झाला, भक्ती थोडी सांगितली. आता आम्हाला जास्त भयानक बोलताच येत नाही तर काय बोला. पण हे सगळे शेतकरी लोक, हजार लोक होते, हजार. पुरी कॉलनी होती, कॉलनी. आणि मी गेले घाबरून. आता सांगू काय, सगळे भाबळे लोक माझ्याकडे बघायला प्रेमानं. आता काय सांगते बाई, आधी छान छान सांगतो. आता मला आता घाबरून सुटलं, मी काय बोलू, मला सांगताच येत नाही ना भक्तीवर काही. आणि मग मी शांत बसले आणि 2 मिनिटं मुलाला फोन केला. ते लोक येऊ लागले ना, अरे गण मला इथं बोलताय ना, करून देते. आता तुम्हाला जर म्हणलं पदार्थाचं ज्ञान कसं होतं, भगवंताचं ज्ञान कसं होतं म्हणलं तर बोबडी वळेल की नाही, वळते की नाही. कारण आपल्याला पोचतच नाहीत ना, पोचता आलं नाही, कोणी ज्याच्या ऐकत त्याला पोचले की नाही. तिन्ही गोष्टी तुम्हाला मान्यच करावं लागतील ना. तुम्हाला जाता आलं नाही, तुम्हाला कोणी येऊन गेलं नाही आणि त्याला ते बी गेलं नाही, तुम्हाला नेलं नाही. हे दोन्ही गोष्टी सिद्ध आहेत. ते जात नाही, तुम्हाला जाऊ देत नाही, कारण त्याला जाता नाही. ठीक आहे, आता ऐका अजून कोण नाही पटायचं. अरे राम, घ्या ना माऊली घ्या. त्याचं ज्ञान कसं अदृश्याचं, ती शक्ती अदृश्य आहे, ते अव्यक्त आहे, जगत व्यक्त आहे. व्यक्त म्हणजे काय, अव्यक्त म्हणजे काय, हे तुम्हाला आता सांगते. आता एक उदाहरण देते सुंदर तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये जे गवत असतं, आगाड आहे, हराळी आहे, ते काय घोळ आहे, काय काय बघा तुम्ही, गवतात मध्ये रूप खूप. गवतामध्ये वेगवेगळे पाने, फुले, झाडे, छोटे छोटे छोटे. त्याला कोणी बी पेरलं का, येत, ठीक आहे. आता येतं बी पण उन्हाळं वाळत काय, बरं वाळतं, मग ते जमिनीमध्ये समाविष्ट होतं. जेव्हा ते दिसतं ते व्यक्त आणि त्याचा ते जमिनीमध्ये जाऊन बसतं, त्याचं बी छोटं छोटं, ते अव्यक्त. आता ते जमिनीत नसतं तर व्यक्त होईल का. मग इतकं वेगळं होतं ना तुम्हाला. मग जसं गवत प्रगट होतो आपोआप, ते तुम्ही भाजी खाता बघा, 2-2 पानाची लई येते आमच्याकडे ती. आम्हाला पाऊस नाही 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 2-2 गोल पान असे आमच्याकडे पाऊस पडत सगळे लोक देतात. परभणीत बी काय म्हणतात नाही, 2 पानं वाद होत नाही, 2-2 पानावर दाट भाजी ती सगळी एकसारखी भाजी असते. बाहेर फिरायला गेली की सगळं कुठे बी देते. त्याला आणायचं 2-2 पानावर 4-4 पानावर कापायची. त्यानं वर्षभर वाता आपल्या अंगात राहत नाही. मी पण खाते, फिरायला जाऊन आणते. परभणी सगळेच लोक खातात पात्रीची, काय म्हणते गवत त्याला. आता ऐका, मग जेव्हा त्याचं बीज आत असतं तर ते गवत पुन्हावर येतं. तसं भगवंत, जगताचं बीज भगवंत आहे, त्या व्यक्त असतो आणि प्रगट होताना दृश्यपान होतं.
जगत, जीव आणि जगदीश्वर या तिघाची, बाकी मग गौण आहेत, पण मेन हे कोण? जगत हे व्यापक, जीव त्याच्यामध्ये व्यवहार जाणारा येणारा, आणि जगदीश्वर त्याचं पालन करणारा, उत्पन्न करणारा आणि संहार करणारा, ते तीन देव म्हणले. ठीक आहे. मग आता तीन देव म्हणले ते जगतासाठी, ते पण जगतच नाही वेदांतात, तर तीन देव कुठले आले? नीट लक्षात ठेवा. तुम्हाला मी काय सांगायला ऐका. जगताची उत्पत्ती होताना त्यांना पण तयार व्हावं लागतं, सगळं पालन पोषण करावं लागतं. पण प्रलयामध्ये जगत कुठे, जीव कुठे, जीव जगदीश कुठे, दाखवा. पण तसं नाहीये. त्या जगतातल्या जीवाचं कर्म संचित त्या आदिबीज मायेमध्ये सूक्ष्म रूपाने अव्यक्त असतं, आणि सृष्टी झाली की ते पुन्हा व्यक्त होतं, आणि त्या फळाचा भोग घ्यावा लागतो. पाप पुण्य पण साठलेलं असतं, पण ते प्रलयाच्या मध्ये समाविष्ट असतं. पण जगताच्या उत्पत्तीमध्ये त्या जीवाला पुन्हा वापस यावं लागतं, पुन्हा भोग घ्यावं लागतं. ते आदिबीज आहे जीवाचं. आता शिवाचं सांगावं लागेल तुम्हाला. मग तो ह्या जगताला उत्पन्न करताना कसा असतो, कुठं असतो, उत्पन्न कसा करतो? स्वतः करतो का? तो तर अविहार आहे, त्याला करता येत नाही. मग कोण करतं? जगत उत्पन्न कसं होतं? पहिला कर्म कोणता असतो? पहिला जीव कोणता माहितीये? म्हणून सृष्टीची उत्पत्ती ही रहाड गाडग्यासारखी, त्याला म्हणायचं प्रवाह रूपानं अनादि जगत आहे. आता गंगेचं पाणी वाहताना पहिलं पाणी सांगा बरं कुठले ते? गंगा कुठे वाहतेच आहे तुम्ही सांगा. जरी उगम बघितला तर वाहतानाचा प्रवाह चालूच आहे. मग गंगेचं पाणी पहिलं दाखवता येतं? तसं सृष्टीचा उगम पहिला, जीव कोणता पहिला, कर्म कोणचं पहिलं सांगता येत नाही. म्हणून सृष्टीला प्रवाहरूप अनादि जगत असं म्हटलंय. काय म्हणले? प्रवाहरूप अनादि जगत आहे. आता आपला विषय, मेन विषय राहिला, म्हणजे किती काळ झाले त्याला अनादि म्हटलंय. आणि ज्या काळाची गणती त्याला अनादि नाही, त्याला सृष्टीचा क्रम म्हटलंय. आणि आधी म्हणलं की ब्रह्म म्हटलंय, अनादि म्हणले की माया म्हटलंय, अनादि अनंत अनंत म्हणले की त्या ईश्वराची खरी सत्ता म्हटली, ब्रह्मस्वरूप. ते अनादि अनंत आहे, त्याचा नाश होत नाही. माया शांत होती, अनादीच येते, पण अनादि शांत येते, त्याचा नाश होतो. आणि जगत ही उत्पत्ती विनाश आहे, उत्पत्ती ना साधी शांत. उत्पत्त होतं साधी, नाश होतो शांत. साधी शांत, अनादि अनंत, आदि शांत, हे तीन प्रकार आहेत त्याचे. ठीक आहे. आता पुढे चला. आपला विषय होता की परमात्मा व्यापक आहे, आणि त्याची अनुभूती कशी आहे तो दिसत नाही, कारण दृष्टीचा विषय नाही. मग दृष्टीचा विषय का नाही? जगत का विषय आहे? तर भ्रमयुक्त पदार्थ विषय होता त्रिपुटीला, पण तो सत्य आहे तो विषय होत नाही. का होत नाही? तो अगोचर आहे. जगत गोचर आहे. गोचर म्हणजे अविद्येच्या पोटातून प्रगट होणारा मिथ्या पदार्थ, आणि परमात्मा म्हणजे मिथ्याने सत्य. सत्य आणि मिथ्या दोन पदार्थ वेगळे येतो. रात्र आणि अंधार जसा फरक आहे, तसं मिथ्या आणि सत्य फरक आहे. मिथ्या ही जगत आहे, अविद्येने केलेले, आणि अविद्या खोटीच आहे, जगत पण खोटच आहे. मग जगत कसं होतं, का होतं, कुठं होतं, कुठं जातं, कशावर प्रगट होतं, कोण करतं, आणि का दिसतं? आणि संताला जगत भासतं, आपल्याला दिसतं. आणि मायेमुळे त्या वेदांतात ते नसतं. तीन गोष्टीला सांगा आता म्हणजे मी थांबतो. सुंदर विषय निघाला. मी डबल सांगतो, मला का तुम्हाला का दंड द्यायचा का? पण आपली बुद्धी कशी, आपण काय कुठं बसलो हे पण कळायला पाहिजे. आज आयुष्य गेलं, उद्या आता काय घालतो मला, उद्या तुम्हाला ऐकायचं, तुम्ही काय माती दगड ऐकणार? तुम्हाला ऐकू नाही गेलं. आता कालच गेले नांदेडला, म्हणले कसं घडलं म्हणून, तर माझ्यासोबतच्या डोकाला कानाला मस्ती, मी म्हणलं मग पांडुरंगा म्हणून घरी आले. चला राहावं, भ्रमामध्ये कशाला घुसावं, वासनेला का प्रगट करावं, आणि भगवंतापासून बुद्धीला अलग का ठेवावं. सगळेच वाक्य खरे आहेत ना? एक ते चुकीचे का? नाही भाई, कधी तर चुकतो, पण ओघानं काही सांगता येत नाही. आता पुढचं आहे का? जो परमात्मा आहे आणि जगत नाही, मग नाहीला तुम्ही आहे म्हणतात, आणि आहेला तुम्हाला जाणीव नसते. नाहीला तुम्ही आहे केलं, हे मायेचा खेळ आहे. तो कुणाचा खेळ आहे? मायेचा. आणि आहेला आहे करण्याचा संताचा मेळ आहे, ज्ञानाचा. आता तो कसा आहे आणि जगत कसं नाही हे सांगते. आणि तो कसा भेटतो, तो कसा कळतो, आणि तो कसा मिळतो, अज्ञान कसं जळतं हे पण सांगते.
लागू द्या वेळा, तुम्ही घरीच काय संध्याकाळी स्वयंपाक करायचा, आपला घंटा यायला जाऊ द्या, त्यामधल्या जाऊ द्या निघून जा. टाइमचं बंद का बंद. आता ऐका, जेव्हा आपण एक विषय प्रश्न होता तुम्हाला की विषय कसा कळतो. आता कसं तिची लाल साडी कळाली, तुमची पिस्ता कळाली, तिची पिवळी कळाली, पुन्हा लाल आली डबल. मग तुम्ही सांगा हे कळणंच आहे ना, हे बघून तसं कळणे का? हे खोटं कळणे. हे रंग आहेत, तो श्रीरंग आहे. रंग आहे तो श्रीरंग आहे. मग ऐका, हे कळणं वृत्तीच्या साह्यानं आणि ते कळणं वेदाच्या साह्यानं. वेदाच्या साह्यानं वृत्तीचा वाद होतो, परमात्मा प्रगट होतो, जगताचा भास जातो, अधिष्ठान प्रगट होतं, आद्यस्थ बाजूला जातं, ईश्वराचं नातं होतं, बुद्धीचा संबंध होतो. तेव्हा तिला तो कळतो, त्याच्यात ती राहती, अनुभूती घेती, मग जगताची भ्रांती सिद्ध होती. ती कशी होती हे तुम्हाला सांगते. आता एवढं सांगितलं विचारत नाही. चार लक्ष करायचं नाही. आता आम्हाला थोडं सांगू, तुम्हाला तत्व होतं, तुम्हाला काय सांगू. आता एवढं आलं डबल येतं का पुन्हा, कारण ते नसतं त्यांचं, पाठीराखा गुरूंचं असतं. आणि सांगा तुम्ही हा विषय किती फास्ट येतो, सेकंद तरी वेळ लागतो का. आता ऐका पुढचा विषय. हरि ओम भाऊ. आता पुढचा ऐका, विषय कसा कळतो. वृत्ती आतून येते, उत्थान पावते, तो जीव आहे अंतःकरण, आणि हालचाल तयार होते. वृत्ती उत्थान होती म्हणजे हालचाल होती की ग, प्रगट होते ती आणि बाहेर येते. त्याच्यात व्यवहार सुरू होतो ना वृत्तीमध्ये. परमात्मा व्यवहार आहे का? नाही, निर्व्यवहार आहे, निर्व्यापार आहे, निर्विकार आहे. तिथे व्यवहार नाही, तिथे व्यापार नाही, त्याच्यापासून काही नाही, आणि तोच कळतो. आणि खरं नाही हे सुटत नाही, हे तुझं नाही त्याच्यात टाकता येत नाही. काय अवघड आहे आपलं. आणि मी ऐकलं, मी ते शिकलो, आणि थोडं नाही निघलं. आम्ही हे शिकलो, तुमच्याकडे बोलतोय परमच्या बायका धरते मनगटे मी, कारण त्या माहित ना मला कशा आहेत ते. सांग बरं काय शिकलीस ते, एक विचारू का? काहीच बोलता येत नाही ना. प्रमेय सांगताय ना, प्रमेय. का बरं प्रमेय म्हणजे काय येतं का सांगता? प्रमेय म्हणजे विशाल अनुसरणे, प्रमाता म्हणजे अंतःकरणाला आहे, आणि प्रमाण म्हणजे वृत्तीला आहे. जिथून येतं ते प्रमाण इंद्रिय आहे, तो डोळा आहे, तो रूपाच दाखवतो. डोळा रूपाला दाखवतो, संत भगवंताला दाखवतो. आता पुढचं, जेव्हा ती आणि विषयाची विषयाच्या आकाराची होती. जेव्हा वृत्ती विषयाच्या आकाराची होती, गोल त्याला व्याप्ती, आणि वृत्ती उपचैतन्य विषय उपचैतन्य दोन. वृत्ती बाहेर नीट आहे का, विचारसागरचा विषय आणि मोक्षाचा विषय. हा मुख्य गाभा घेतला तुमच्यासाठी आज, कारण गुरुपौर्णिमा आहे. मी सकाळपासून म्हणलं काय सांगायचं, काय बोलायचं ठरवलं तुम्ही, पण हिला पण नाही सांगितलं. मला मग त्या सरपणात कसं ती बोली होई वाचा, बसले वाचा थोडस, पण तिला पण नाही म्हणले मी शाळेला हे सांगणार नाही. मला आता सांगून पुन्हा मग तिला शिरपट होत होती, ऐकत नाही म्हणून मी तिला बोललंच नाही काय. आता ऐका, वृत्ती आतून बाहेर येते आणि विषयापाशी जाते, विषयाच्या आकाराची होती, आणि मग विषयाच्या आकाराची होताना ती वृत्ती आहे, आणि वृत्तीमध्ये चिदाभास आहे. वृत्ती उपहित चैतन्य म्हणजे चिदाभास, विषय उपहित चैतन्य म्हणजे तोच परमात्मा. वृत्ती उपहित विषय उपहित दोन्ही चैतन्य एक झाले, विषयाचं ज्ञान झालं, वृत्तीने नाही केलं, भगवंतानं करून दिलं. पण तुम्हाला वाटतं मला झालं, मातेच घ्या तुम्ही. सगळं मीच आहे ना, मला विषय कळाला आणि मी बघून आले आणि मी दर्शन केलं. तू तरी कुठली, कुठं मीच आहे की ग. असचेतन थोडी ती अचेतना वाहते. शंकराचार्याचे श्लोक आहे मस्त, त्याला म्हणतात. एक मिनिट सांगते, मी सगळं शिकले होते पण आता ते हिच्यामुळे याचे पेढे लागले, ते सगळं पाठ करणं सगळं गेलं माझं. सदाचार ऐक, तर त्याच्यामध्ये सचेतन आपण चेतन आहेत ना, आपलं हालचाल आहे, त्या मूर्ती हालचाल आहे का. सचेतन तोडी ती अचेतना वाहते, इथं भ्रांती. पण तुम्हाला बोलत नाही मी, हाय ते माती जाईल बघती. जो वाहतो तो सचेतेने, त्याला कळायला कोणचा देव आहे, त्याला कळायला का कोण व्हायला तिथे नाही. ते जड आहे ना, मूर्ती घेतली तर आम्ही भगवंत घेतला नाही. आपण मूर्तीला वाहतो ना, तर ती हालचाल आहे का त्याच्यामध्ये, तुमच्याच हालचाल आहे. मग तुम्ही सचेतन आणि ते अचेतन, पण दोघांचा दिसाने एकच आहे. मग मी शंकराचार्य म्हणलेले सचेतन हलायला आणि ते न हलायला व्हायले, किती खाली आलात. व्हावं का जाणावं म्हणजे उच्च भूमिकेतला भाषा आहे, भूमिका उच्च आहे. आता
वृत्ती उपहित चैतन्याचं, वृत्तीने त्या पदार्थाला व्यापलं आणि अंतःकरण उपहित चैतन्य. तिथं कळालं ना तो पदार्थ ते, इथंच कळतं की काय पदार्थ बाहेर आहे, करणात आहे का बाहेर करणे. म्हणून वृत्ती उपहित, वृत्तीमध्ये आभास आहे आणि त्या आभासानं ज्ञान करून दिले. ती वृत्तीच्या पदार्थाचे गोलाकार झाली आणि गोलाकार होऊन वृत्ती उपहित चैतन्य परमात्म्याचा आभास आहे. विषय चौकट व्यापक आहे आणि विषयावचिन्ह चैतन्य, विषयाला बी अधिष्ठान परमात्माचे, वृत्तीला बी परमात्माचे. ज्ञान दोघं एकत्र झाले आणि हे ज्ञान त्या चिदाभासानं केलं. तुला कुठं झालं, पण तुझं मन मातीत गेलं, तू पण ती मला झालं. मग हे भ्रम आहे का काय? म्हणजे विषयाचं ज्ञान व्हायला एवढी स्थिती आहे आणि भगवंताचं ज्ञान व्हायला कशी स्थिती आहे. आज दक्षिणा ठेवा मग बोलते पुढचा. आता हे सांगितलं, हे सांगितलं विषयाचं चैतन्य, वृत्ती अवचिन्ह चैतन्य. आता ऐका, दोघं एक झाले पण त्यांना ज्ञान करून दिले हे आहे, त्याच्याशिवाय ज्ञान कोणालाच नाही. आणि आपल्याला कसं म्हणजे आपण मग आता विषयाचं झालं, आता आत्मस्वरूपाचं ते पण व्हावं लागलं ना. आता आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला श्री गुरुची कृपा लागते. तेच व्यास पौर्णिमा. आत्माच्या त्या परमात्म्याला प्रगट व्हायला कसं व्हायचं ते पण सांगते. ऐका आता, सुंदर तुम्हाला खूपदा सांगितलेले पण लक्षात येत नाही. आता सांगते डबल. वृत्तीमध्ये बोध येतो श्रवणाच्या माध्यमातून, साधूच्या सोबत आपण राहतो. अंतःकरण बोधात येतं, ते देहात नसतं. एक अंतःकरण देहात आहे आणि श्रवण गेले की ते बोधात आहे. वृत्ती एकदा देहाला माझं म्हणते ना चिटकती तिकडे असते, पण बोधामध्ये वृत्तीचा देहाचा संबंध नसतो. हे आमच्या साधकाचा चिदविलास असतो. त्यामुळे खूप ऐकले वहिनी, श्रवण करताना तो साधक त्या ईश्वरावर समर्पित असतो. करून त्या देहाचं भान असतं का तुम्हाला? ऐका त्या काही बसता राहायला राहायला भूक लागली, काहीतरी भान आहे का? काहीच नाही. मग तेवढा काल त्या ईश्वरामध्ये तुम्ही समर्पित असतात, पण आभेदा निश्चय नसतो. फक्त त्याची गोडी असती. पुन्हा श्रवण झाले की पुन्हा देहाचा ध्यास असतो. पण एवढी ती का ती कुठे भगवंतात. पण गुरुच्या महावाक्यानं तत्वमसीच्या ज्ञानानं वृत्ती ईश्वरावर समर्पित झाली, झालेला व्यवहार मिथ्या झाला, परमात्मा प्रगट झाला, बुद्धीचा बाध झाला, त्रिपुटी कल्पित ठरली आणि ईश्वराची प्रतीती आली, बुद्धी ब्रह्म झाली, रामाची ओळख झाली, जगताची भ्रांती पुसल्या गेली, सगळा तोच आहे अनुभूती आली, तो मीच आहे ही प्राप्ती पूर्ण करून दिली. सगळा तोच आहे अनुभूती आली, तो मी आहे हे गुरुनं प्राप्ती करून त्या साधकाला सिद्ध दशा दिली. ही गुरु पौर्णिमा सफल झाली. आणि हे कळा अनुभव, बाकीच नाही. हे कळा बेटा की सिद्ध दशा कच. आता तुम्ही अख्याला सांगत आहे, तुमची साधना ज्ञानाची आहे, कळणं वेदाचं आहे आणि जाणणं भगवंताचं. जाणीव त्याची आहे, जाणीव जगताची नाही. ते मोक्ष. जाणीव त्याची, जाणणं वृत्तीचं, दिसणं भ्रमाचं, अस्तित्व परमात्म्याचं आणि त्याचा संबंध महात्म्याचा असतो. देहाचा संबंध सगळ्याचाच आहे. कुठं काय बोलता येतं ग? आपल्या बायका 100-10-20 बायका बोलतात, बाकीला कळतं पण सांगता कुठे येतं. माझ्या 50 बायका देतात. अशा वयाला ढिगारा बघितलं मी. आज 700 श्लोक 9000 वया माझ्या बायकाच्या घरात लिहिलेल्या वहीमध्ये कितीतरी बायकाचा ढिगारा मी बघून आले. माझ्याकडे विदर्भाचे साधक आहेत, कर्नाटकाचे आहेत, मराठवाड्याचे आहेत, बेंगलोरचे आहेत, आता भाऊ बोलले मुंबईचे आहेत, आणि पुण्याचे तर तुम्हाला माहितीच किती होताळा आहे माझा. म्हणजे एवढे साधकाच्या मध्ये ज्ञानेश्वरीच्या 9000 वयाच्या शब्दाचा आविष्कार चेष्टा नाही. 700 श्लोकाचा आविर्भाव सहज नाही. मग मुक्ती त्यांना सोडणार नाही हे प्रॉमिस आहे माझ्या भक्ताचं. कसं जाईल आणू? त्याचं फल जे आहे पुण्याचं तर यम शिवणारच नाही तुम्हाला. कारण आम्हाला गुरुजी महाराज हे सांगायचे की ज्या साधकानं एक ग्रंथ पूर्ण केला, आता केवढा आहे, आम्ही विचारसागर शिकला तर म्हणायचं तुम्हाला यम येणार नाही, तुम्हाला काळ खाणार नाही, तुमचं अज्ञान राहणार नाही, कर्म तुमचं उरणार नाही, तुम्हाला आत्मसाक्षात्कार आता जरी नाही आला तर तुमचा ध्येय पडताना परमात्मा येतो, आत्मबोधाचा पिंजरा घालतो बुद्धी भोवताली, त्याला जगत भान होत नाही, रडणं नाही, त्याची वासना संपत्ती, त्याच्या भोवताली आत्मबोधाचा पिंजरा येतो आणि त्याला डोल्यामध्ये बसून त्या जीवात्म्याचा मधला जो लिंग देहाला काढून घेतात, परमात्मा सोबत असतो, त्या जीवाला वरी देह देतात, तिथं बोध देतून ते मुक्त करतात, त्याला पुन्हा खाली पाठवत नाही. एवढं सामर्थ्य आमच्या वेदाचं, श्रवणाचं, बोधाचं आहे. साधन नाही पण अंतरंग भामटा नाही बरं का. जर कधी
शिकलं नाही, ते कॉलेजमध्ये पुस्तकलं तसल्याला काही माती दगड येत नाही. आणि त्यांना अध्ययनच त्याला सांगतं काय गौरी? ज्यानं तप केले, ज्याने हळदी ठेवले, ज्याने गुरुसेवा केली, त्याच्या मनातून बोध येईल. ज्यानं काही केलं नाही तर त्याला काय गौर येईल का? तुम्ही सांगा. तुम्ही माझं खंडन करतो, माझं खंडन करा. मी इथं पाठ सोडते, ह्या क्षणात पाठ बंद करते. मी तर चुकीचं बोलत असेल तर. ज्याला गुरु दीक्षाच नाही, ज्याला अभ्यासच नाही, ज्याला तपच नाही, त्याच्यामध्ये मोक्ष द्यायचा त्याच्या बापाला देईन का? अध्ययन करावं लागतं 12 वर्ष. तुम्हाला मी आत्ताच बोलले की अनु, मी 9 वर्ष जिंतूर रोडला होते, 9 वर्ष अमृत अनुभवत होते, 18 वर्ष, आणि महाराजांसमोर 25 ते 30 वर्ष. तसं करून तुम्ही भेटले. आता माझी एक साधक म्हणजे हिरा ज्ञानाचा तुरा. कसलं बोलतो त्याच्यात? कसं ते अनुवाद करतात, खान खान खान. एक चुकलं मी खपून घेत नाही, सगळ्याला माहित. का बरं करतात मग ते? कारण ती परंपरा कोणाची? गुरुजींची आहे. बोध कोणाचा आहे? वेदाचा आहे. साक्षात्कार स्वरूपाचा आहे. अभ्यास अंतःकरणाचा आहे. आणि ध्यास हरीचा आहे. आता आपला विषय एक ऐका की तो परमात्मा आहे, देह नाही, जगत नाही, पदार्थात सुख नाही, प्रपंच दिसून नाही, आणि सर्वांमध्ये अंतर्यामी तोच आहे. तर तोच कळत नाही, जगतच कळत. तो कळत नाही आणि जगत कळत. जगत माया दाखवते आणि परमात्मा संत दाखवतात. 2 गोष्टी. आता ऐका, जो परमात्मा प्रगट होताना साधूच्या बोधाची गरज आहे, त्या अंतःकरणाची तपश्चर्याची गरज आहे. गुरुच्या चरणावर प्रेमाची, निष्ठेची, श्रद्धेची आपण एक आंधळी व्हावं लागते. तर ते गुरुच्या साधकाला सिद्ध करतात, नाही तर नाही. प्रॉमिस आहे गुरूंचं. वेदातून सांगत आलेच पहिल्यापासून की ज्या गुरुवर निष्ठा नसेल तर ते तुम्हाला आत्मनिष्ठ करत नाहीत. आता पुढचा ऐका. श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या ज्ञानातून, ओवीच्या बोधातून जेव्हा आत जातात लहरी, त्याला आत्मलहरी म्हणतात. लहरी म्हणजे स्पंदन. स्पंदन म्हणजे ध्वनी, आणि ध्वनी म्हणजे बोध, आणि बोध म्हणजे भगवंताला प्रगट करणारा वेद. तो आत जातो. आत आवरण आहे. लाख जन्माचं, कोटी जन्माचं भेद आहे. अनादिकालचं अज्ञान आहे. तिथं वासना आहे, तिथं अज्ञानाचं बीज आहे. आणि ते नष्ट करून तो बोध त्या तुमच्या पापाला भस्म करतो. कुणाचं किती? आता माझं खंडीवरून तुमचं शून्य आहे, तुमचं पटकन तुम्हाला मोक्ष येतो. आणि आमचं खंडीवर तितकं तुम्हाला अभ्यास करावा लागतो, नम्र व्हावं लागतं, कष्ट करावे लागते, साधना कराव्या लागतात, तप करावं लागते, तीर्थ करावं लागते, याग करावं लागते. सगळं करून करून इकडे यावं लागतं. इथं पण हळदी जावं लागतं. मग ते पाप जळून जातं, परमात्मा मिळून जातो. ईश्वर प्रगट होतो, बुद्धीचा बाध होतो, त्याचा सहवास लागतो, मोक्षाचा सुगंध येतो, ज्ञानाचा रंग येतो, अज्ञानाचा बाध होतो, जगताचा मिथ्यात्व निश्चय होतो, आणि हरीला बुद्धीमध्ये जागा तयार होती, आणि तो बुद्धीमध्ये राहतो. तिथे देहभाव नसतो, आत्मभाव असतो. तोच महात्मा. आता कसं येतो बुद्धी? हे तुम्हाला लिंक कळाली की तो कसा प्रगट होतो? आवरणाच्या खाली आहे ना, झाकलेला आहे ना. तुमच्या पापामुळे कळत नाही ना. तुमची वासना, तुमचे पाप, तुमचे वाईट कर्म आपण नाही बघ. तुझी साडी बघते गेली मळमळ होते, पहिला उलटची ती उलटी कर्म त्या बाईच्या अंगावर कर. अगदी लक्ष्मीचं रूप किती आनंद वाटावा, आनंद वाटा नाही. मला कामाला चांगली साडी घातली की मी दिली असती, घातली तिला आनंद होतो. हे घालणं गळती, मग घालून होती. बाई आले, तिला बघितली मला हसू देतो, काय मरा आता. मी म्हणते अगं तुला छान दिसायचीच कर काम, आणि ती जाऊ देत नाही. मग मी सोडून तिच्या हाताखाली करते. एवढी मोठी खूप हांडी पडली, ती मरून की वाटतं मला. मी ते मागच जायला होते. मग तिला वाटतं तीच बाईच घासी जाईल. मी बघ बघते, वाटतं तिला विजय होईल की. मग त्या बायका मग मला सोडत नाही, बिलकुल सोडत नाही. मग काय झालं की मागतात, काय देतात का चहा? मग घे, मग ते चोरून ते देतो वरून. कारण द्यावंच, खरंच द्यावं. तो आपल्याला माफ करतो, पापातून बाहेर घेतो. का म्हणून देऊ नये? बरं एक संक पुढचं. आता साठवलं मिली, आता तुझी आठवण करून ते तर काढतील आठवण. माझ्या बहिणी मला दिसतो. एक सांग अजून पुढची मजा. 1 तारीख आली की मला वाटतं अर्धा क्विंटल साखर मी घेऊनच असते, आणि त्याची बाकडे करते, आणि त्या मजुराच्या गल्लीत तिथे कामगार लोक आमच्याकडे वस्त्या आलं
मग ती माझी वाट बघते, आल्या आल्या म्हणून. मी त्याचा माझ्या रिक्षाचं सामान बी करता येत नाहीत माझ्या भोवताल लेकरं, कारण पार्ले बॉक्स असतो माझ्या बुचकीचा, ते लेकरांना. आणि साखर बायला चहाला काम करतात ते. मग लेकरं माझ्या होते सांगतात, आई काकू आले काकू आले काकू आले. काय देते साखर, अर्धा किलो किंवा 1 किलो. आणि ते माझ्याकडे असे बघतात आणि त्यांचा आनंद बघून मला घामच येते. पण ते झाला आता निवांत थंड झालं पांडव. का बरं ते आनंद झाले, तर देव तुम्हाला बी आनंद करेल. हाताला धर्म होईल आणि धर्म तुमच्या संग जाईल. तुझ्या या का काढी लावायच्या का बँकेतले ती आपल्या करती ठेवती. असं नसावं, ते बी असावं, हे बी असावं. आता पुढचं आहे, कारण ते पुण्य आम्हाला इथं कामी येते. आता बोधाचा आविष्कार होतो, त्याच्या लहरीचं स्पंदन ध्वनी आत जातो आणि त्या ध्वनीमध्ये एवढं सामर्थ्य, त्या आवरणाचा नाश होतो. त्या आवरण म्हणजे अज्ञान, त्याच्या खाली परमात्मा झाकलेला आहे. त्या आवरणाचा नाश झाला, परमात्मा प्रकट झाला, बुद्धीचा संबंध झाला, दोघांचं ऐक्य झालं, महावाक्य पद्धतीला आलं आणि बुद्धी तिथं समरस झाली, एक झाली. आवरण गेली परमात्माचे. मग त्या बुद्धीमध्ये वेदाचं बोध आहे, ती वृत्ती आत गेली, महावाक्याला घेऊन गेली, तत्वमसीचा बोध घेऊन गेली, बाकीचा कुठलाच नाही. तुझ्या बापाला बोध देता येत नाही ते. मी असं सांगणार पण नाही, तुम्हाला सांगून झालं 100. आता ऐका, तो बोध घेते तत्वमसीचा आणि आत जाती. त्या तत्वमसी महावाक्यामध्ये आवरणाचा नाश करण्याची शक्ती आहे, पावसामध्ये पिकाला करण्याची शक्ती आहे, फळाला उत्पन्न करण्याची शक्ती आहे, आणि गुरुला अज्ञान भस्म करण्याची शक्ती आहे, स्त्रीला पुत्र पौत्र प्राप्त करण्याची शक्ती, प्रत्येकाला शक्ती दिली आहे. मग ते आवरण त्या बोधानं नाश पावतं. अज्ञान लाखो जन्माची वासना भस्म होती आणि अंतःकरणातल्या भगवंताचा बुद्धीचा संबंध होतो आणि गुरु पाठीमाग बोध देतात म्हणून त्याच्या बोधानं ती वृत्ती ईश्वरामध्ये एकरूप होती. ती महावाक्याची स्थिती, ती परमात्म्याची भेट, ती अनुभवाची स्थिती, ती परमानंदाची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती आणि जगत मिथ्यात्वाची स्थिती. ही ज्ञानाची रीती हे पाहिजे बेटा. म्हणून सतत वेदाचं श्रवण आणि सतत ईश्वराच्या भेटीचं तळमळ. मला तो कधी भेटल, तो माझ्यातच आहे, तर बुद्धीमध्ये कधी येईल माझ्या? तोच व्यापकच आहे, तो कसा कळत? आता व्यापकातला सांगते मोगवाचं, की जेव्हा जेव्हा दृश्य दिसतं तर दृश्याच्या खाली अधिष्ठान असतं. दिसणं हे वृत्तीचं स्थान आहे, कळणे. अस्तित्व हे भगवंताचे स्थान आहे आणि व्यवहार हा मायेचं कार्य आहे आणि निर्व्यवहार हा ईश्वराची व्यापकता आहे. मग व्यवहार करणारी बुद्धी जगताचं स्थान दाखवते, पदार्थ दाखवते, नाना रूप दाखवते आणि अज्ञानामध्ये सुख दुःखाची प्राप्ती पण करून देते माया. एकदा सुख एकदा दुःख, एकदा सुख अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल. एकदा पोरग ओरडतं, एकदा वाटतं पैसा दे, काय चांगलं निघालं, काय बोलून झालं. एकदा म्हणतो माय ये, राग गेला की मायमध्ये ये खा. म्हणते की नाही, दोन्ही अवस्था बघल्या की नाही आपण. ह्याला म्हणायचं अनुकूल वृत्ती, प्रतिकूल वृत्ती. आता अनुकूल वृत्तीला बी तोच आधार आहे, प्रतिकूलला बी तोच आधार आहे, पण वृत्ती म्हणजे व्यवहार आहे आणि तो म्हणजे आधार आहे. तो म्हणजे आधार म्हणजे अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर ही उत्पत्ती आहे. पुन्हा कुणाची सांगू? एक जीवाची, एक जगताची, एक देवाची. ठीक आहे. त्या अधिष्ठानावर जगत उत्पन्न झालं, त्याच्यावर जीव उत्पन्न झाला आणि त्याच्यावर शिव पण झाला. शिव मायेच्या द्वारे प्रकट झाला, जीव अवेदेतून झाला. जीव हा नसतो, जीव स्वतः जीव नसतोच, पण मायेमुळे तो देहाकडे येतो आणि संतांच्या बोधामुळे तो ईश्वराकडे जातो. परम सुखाला भागतो, मूळ रूपाला बघतो, मी सचित आनंद आहे असं समजतो आणि ते देहाला सोडून आपल्या परमानंद त्या भूमिकेत येतो. अधिष्ठानाकडे जाती वृत्ती. अधिष्ठान म्हणजे आत्मतत्व, अध्यस्त म्हणजे जगत आणि देह म्हणजे आभास आहे. ते दिसून क्षणाक्षणात त्याचा नाश आहे. सांगा तुम्ही देह कोणत्या क्षणात तुमचा राहिला? मिनिटात तुमचं ते आयुष्य कमी झालं ना, त्याचा नाशच आहे ना. मग दिसून देह सत्य आहे का? कारण नाशवान पदार्थ कधी सत्य नसतो आणि अविनाशा वाचून जगत दिसत नसतं, जीव बी सिद्ध होत नसतो आणि शिव बी तयार होत नसतो. मायेमध्ये चैतन्याचा प्रतिबिंब तेव्हा शिव बनला. अविद्ये म्हणजे अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास मिसळला. विशिष्ट तुम्हाला मी सकाळी सांगणार आहे, विशिष्ट, विशेष, विशेषण. तुम्हाला बोल कुणी जे असतं ते बोला. तुम्हाला विशिष्ट सांगणारे, विशेष सांगणारे, विशेषण सांगणारे, याच्यामधून तुम्हाला पुढे जाता येतं. आणि आता मी सांगितलं तर पूर्णता होत नसते, कारण पाया मजबूत नसतं. तुम्हाला तात्पुरतं कळतं पण पक्क नाही. जसं एखादा मुनी नवीन आला त्याला कळतं का? आणि ते जर 12 वर्ष राहिला
त्याला चित्र लागतो कुठं आहे ते. बरोबर आहे ना. म्हणून वृत्ती उपरी चैतन्य, वृत्तीला आधार चैतन्याचा आहे. म्हणून ती व्यवहार करती, जाणती, माहेर येती, उत्थान पावती, पुन्हा आत येते, ज्ञान करून देते. पण तिच्या आभासाने ही क्रिया होती. वृत्ती जड असती, पण हे कळत नाही. मग तिथं म्हणतो मला कळालं, मी बघितलं, मी चाललो, मी खाल्लो, मी पेलो, मी झोपलो, मी आलो, मी गेलो, पण मी हा तो आहे, मी म्हणजे देह नाही. हे ज्यांना कळतं तो पास आहे, म्हणजे देहात आहे तो नापास आहे. आता सकाळी तर मला सांगते अजूनच्या पुढचा भाग. ह्याच्या पुढचा भाग आहे की वृत्तीचा आणि भगवंताचा ऐक्य होताना जो देहाच्या पादानंतर वृत्तीचा अनुभव काय, वृत्तीचा व्यवहार काय, वृत्तीचा संबंध काय, वृत्तीचा त्याच्याशी ईश्वराचे होणारा जो आविष्कारी बोधाचा, ज्ञानाचा, म्हणजे सुखाचा. जेव्हा ती वृत्ती आत्मसुख भोगते कशी आणि विषय सुख भोगते कशी, हे दोन्ही पण तुम्हाला उद्याचा विषय माझा हात राहील. कारण आता अर्धवट राहिले, आपण थांब. आता 1.5 घंटा झालाय. सकाळी पण 1.5 घंटा 8:30ला तुम्ही गेले, आता पण 1.5 तास झालाय. तुझं घड्या बरोबर नाही. 5 वाजलेत, 5 वाजून गेले, 5:10. आपण 3:30ला हवेला सुरू केले, 4:30 आता 5, 1.5 तास होऊन गेला. आता उद्याचा विषय एक सांगते बोलामधून, लिंक मधून. विशिष्ट, विशेषण, विशेष, त्या तिन्ही विषय तुम्हाला मी ज्ञान देणार आहे. कसं सांगते आणू तुम्हाला. नवीन 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 जर बुद्धी जर घेऊ लागली तर ती पूर्ण जुना जो पसार आहे ना, अहंतेचा, विकाराचा, जन्मजन्मीच्या संस्काराचा पर्दाफाश होतो. आपण एका देहातून इथं आलो नाहीत. कुत्र, मांजर, मुंगी, ढेकून, पाल सगळं झालं आणि मग इथं आलो आणि इथून परत तेच करायला की मुंगी व्हायचं पुन्हा अजून. तसं नाही करायचं, ते करायचंच नाही. आता हा देह दिला तर इथून परमात्माचाच साक्षात्कार, इथून बोधाचाच आविष्कार, इथं ज्ञानाचाच भंडार, इथं ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा. मग देह पडो राहो जाऊ त्याचा संबंध नसतो. कारण संबंध त्या आत्मस्वरूपाचा असतो, जगताचा वाद असतो, वृत्तीचा निराश असतो, अज्ञानाचा नाश असतो, ईश्वराचा सहवास असतो. तो मोक्षात असतो, तो देहात नसतो. संपला. पंढरी पदार विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. थांबला बाई, नजर लागली यांची.